केलेली प्रगती पाहून बापाला आनंद होतो बा माऊली. मुलाने जर चांगले मार्क मिळवले, चांगल्या मार्काने जर पास झाला तर कोणालाही जेवढा आनंद होत नाही ना, ऐका, ज्या मुलाला ते मार्क मिळाले त्यालाही जेवढा आनंद होत नाही तेवढं त्याची प्रगती पाहून त्या बापाला आनंद वाटत असतो, त्या वडिलांना आनंद वाटत असतो. आणि म्हणून मग ज्या वेळेला आमचे बाबा, आमची आई एखाद्या वेळी आम्हाला सोडून जाते त्यावेळेला त्यांचा मरणोत्तरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही दान धर्म केला पाहिजे, आम्ही ज्ञानदान केलं पाहिजे, आम्ही पिंडदान केलं पाहिजे, आम्ही अन्नदान केलं पाहिजे. कारण या ठिकाणी जे काही आम्ही पुण्यकर्म करतोय, जी काही श्राद्ध कर्म करतोय, ती श्राद्ध कर्म करत असताना जे जे काही पुण्य करतोय ते त्या ठिकाणी त्यांना पोहोचत असते, त्यांचा मरणोत्तरचा प्रवास सुखरूप होत असतो. आणि म्हणून यासाठी हे प्रवचन बाबांच्यासाठी आहे एवढं तुम्ही स्मरणात ठेवा. बरोबर. ज्ञानदान घडल्यानंतर याचं काहीतरी पुण्य आम्ही ऐकतोय, आम्ही बोलतोय, याच्यातलं काहीतरी पुण्य आमच्या बाबांना मिळणार आहे. अन्नदान घडल्यानंतर ते पूर्ण पुण्य बाबांना मिळणार आहे. बरं का. आता आमच्यासाठी कसं, तर मग ते सांगितलेलं आहे. बाबा आता शरीराने निघून गेले, बरोबर आहे. शरीराने निघून गेल्यानंतर शरीर नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे, देह जातोय. फक्त विषय एवढाच आहे माऊली की एखादा माणूस जेव्हा जातोय ना तेव्हा तो गेल्यानंतर त्याचा विचार करत असताना आम्हाला स्वतःला शोधत नाही, हे दुर्भाग्य आहे. आम्ही स्वतःला शोधत नाही, हे दुर्भाग्य आहे. बरं का. महाभारतामध्ये एक यक्ष नावाचं प्रकरण आलेलं आहे माऊली. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. धर्मराजाला ज्या वेळेला तहान लागते आणि तहान लागल्यानंतर तो आपल्या भावांना सांगतोय पाणी आणायला. ज्या तळ्याच्या ठिकाणी ते पाणी आणायला जातात ना, पाण्याला स्पर्श करण्याच्या आधी त्या ठिकाणी आवाज येतो, ए पहिले माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. ऐकलत का? पहिले माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. जर प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला दिले तर तुम्हाला पाणी पिता येईल, पाणी नेता येईल. अन्यथा पाण्याला हात जरी लावला प्रश्नांची उत्तर न देता तर तुम्हाला जीवाला मुकावं लागेल. बरं का. आणि यांनी विचार केला असं कोण आहे, अशी कुठलीही अदृश्य शक्ती आहे, आवाज कुठून येतोय, विचार केला आणि हात लावण्याचा प्रयत्न केला पाण्याला. त्या ठिकाणी ते मूर्छित होऊन पडले. बराच वेळ झाला, भाऊ येत नाही, त्याचा विचार करतात धर्मराजा. आणि ज्या वेळेला धर्मराजा त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी त्यांनी ते बघितलं. दृश्य बघितल्यानंतर पुन्हा एकदा आवाज त्या ठिकाणी त्यांना ऐकायला आला, हे राजा, माझ्या प्रश्नांची उत्तरं जर तू देशील तर तुझे भाऊही तुला जसेच्या तसे परत मिळतील आणि तुला पाणीही या ठिकाणी पिता येईल. अन्यथा जर माझ्या प्रश्नांची उत्तर नाही देशील तर भाऊही मिळणार नाहीत आणि पाणीही पिता येणार नाही. यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आहे. अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी, अनेक प्रश्न केलेले आहेत. बरं का. काजळापेक्षा काळं काय आहे, असे अनेक प्रश्न केलेले आहेत. त्यामध्ये यक्षाने केलेला एक प्रश्न आहे. काय म्हणतात धर्मराजाला, जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे? जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे? बरं का. त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, सृष्टीचा नियम आहे, जे दिसतंय ते नाचतंय. मान्य आहे ना तुम्हाला? सृष्टीचा नियम आहे, जे दिसतंय ते नाचतंय माऊली. जेवढं पण तुमच्या आमच्या चर्मचक्षुला दिसतंय ना त्याला प्रत्येकाला नाश आहे. प्रत्येकाला नाश आहे. प्रत्येक जीवाला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक गोष्टीला ज्या चर्मचक्षुने दिसतंय तेवढं सगळ्याला नाश आहे. बरं का. प्रलयाच्या काली ब्रह्मांड प्रलय जे मांडलेलं आहे, ब्रह्मांड प्रलय, पंचप्रलयांपैकी एक प्रलय ब्रह्मांड प्रलय. त्या ब्रह्मांड प्रलयाच्या वेळेला पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना सुद्धा नाश सांगितलेले आहे माऊली. बरं का. पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेले ब्रह्मांड प्रलयाच्या वेळी. आणि म्हणून दिसतंय ते नाचतंय, प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येक जण जाणार आहे. पण आश्चर्य काय माहिती आहे का? जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे आम्ही ज्या वेळेला
एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी जातो, बरं का, अंतिम संस्कारासाठी, अंत्यविधीसाठी जेव्हा जातो, तेव्हा त्याच्या अंत्यविधीला गेल्यानंतर आम्ही विचार करतो माणसाच्या बरोबर काही जात नाही, माणसाच्या बरोबर काही येत नाही, शेवटी प्रत्येकाला जावं लागणार आहे, असं तसं हे ते. पण आतल्या आत एक गोष्ट आम्हाला थोडा आनंद देत असते, तो गेला मी राहिलो बरं झालं. समजतंय का? तो गेला मी राहिलो बरं झालं, मी राहिलो बरं झालं. पण याच्यानंतर कधीतरी माझाही नंबर लागणार आहे ना, हे आम्ही विसरतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कधीतरी नंबर लागणार आहे ना आपला, कधीतरी जावंच लागणार आहे ना. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. हे स्मरणात ठेवलं पाहिजे आम्ही, हे आठवणीत ठेवलं पाहिजे की एक दिवस आम्हालाही जावं लागणार आहे. या जगाचा एक निरोप आम्हालाही एक दिवस घ्यावा लागणार आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. शेवट प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला शेवट आहे, जावंच लागणार आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? तर प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पल घटका, बरं का, प्रत्येक क्षण आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का. खर तर त्या गोष्टीचं आम्हाला वेळ लागलं पाहिजे. आलं का लक्षात? त्या गोष्टीचं आम्हाला वेळ लागलं पाहिजे. आमच्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचं वेळ आम्हाला लागलं पाहिजे. आमच्या आयुष्याचं सार्थक करून घेण्याचं वेळ आम्हाला लागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आम्हाला संसाराचं वेळ लागलंय. आम्ही वेडे कसले आहोत? परमार्थाचे की संसाराचे? आम्हाला जास्त काय आवडतो, परमार्थ की संसार? आम्ही अधिक आवडीने काय करतो, परमार्थ की संसार? बरोबर आहे की नाही? खरं तर आमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आवडीने करायच्या आहेत, काही गोष्टी सवडीने करायच्या आहेत. बरोबर आहे की नाही? आता समोर बरीच पोरं बसलेली आहेत. बाबू, शाळेत जाताना तुम्ही सगळे जाता ना? शाळेमध्ये जाताना, स्कूलमध्ये जाता की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्हाला आवड जास्त कसली पाहिजे, अभ्यासाची का मोबाईलची? बरोबर आहे ना? शाळेत जाता म्हटल्यानंतर मुलांना अभ्यासाची जास्त आवड पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुमच्या हातात जास्त मोबाईल असतो का पुस्तक? खोटं बोलू नका. तुमच्या हातामध्ये जास्त वेळ मोबाईल असतो की पुस्तक? बरं का? आमचंही जीवन तसंच आहे. ज्या दिवशी मुलांना अभ्यासाचं वेळ लागतंय ना, त्या दिवशी त्यांच्या अभ्यासाची, पास होण्याची चिंता वडिलांनाही नसते, घरातल्यांनाही नसते आणि शिक्षकांनाही नसते. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कसलं वेळ लागलं पाहिजे? अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण आता व्यवस्थित आहे का बरं का, तुम्ही 25 वर्षांपर्यंत जी मेहनत करता ना, 25 वर्षांपर्यंत माऊली जे आपण नियोजन करतो ना, वयाच्या 25 वर्षांपर्यंत, त्या 25 वर्षांवर जर मिळालं पूर्ण आयुष्य, तर पुढचे 75 वर्ष अवलंबून आहेत. समजतंय ना? सुरुवातीच्या 25 वर्षांवर आमच्या राहिलेलं सगळं आयुष्य आमचं अवलंबून आहे. मग नंतर मात्र पश्चाताप करायला लागतो. आपला जोडीदार ज्या वेळेला मस्त की सुटा बुटामध्ये हातात बॅग घेऊन जेव्हा ऑफिसला जातो, त्यावेळेला एखादा बाजूलाच काम करणारा माणूस बोलतो ना, मी ना तो एकाच वर्गात होतो. हे बोलताना बरं वाटतंय त्याला, पण तेवढं बोललं ना का लगेच काय बोलतो माहितीये का, दुर्दैव माझं, मी अभ्यासात कमी पडलो. त्या टाइमाला जर अभ्यास केला असता तर आज त्याच्या जोडीला असतो मी. समजतंय? सुरुवातीचे 25 वर्ष आमचे असे आहेत. मेहनत केली पाहिजे विद्यार्थ्यांनी, बरं का. वेळ लागलं पाहिजे त्यांना अभ्यासाचं. त्या वेळेला जे क्षेत्र आम्ही निवडतोय ना, ते क्षेत्र आमच्या आयुष्यामध्ये आम्ही त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत असतो. त्यावेळेला जे विचार आमच्याकडे असतात ना, त्या विचाराप्रमाणे पुढे आमचं जीवन चरित्र सगळं अवलंबून असतंय. बरं का. म्हणून आता बघा, आपण जेवढे जेवढे राजे महाराजे, जेवढे संत ज्यांचं आपण स्तवन करतो, कार्य बघा त्यांचं किती आहे, किती काळ कार्य आहे. ज्या वेळेला माऊली आपल्याला काहीही कळत नाही, आता तसं जर पाहायला गेलं तर
16वं वर्ष आम्ही धोक्याचं म्हणतोय. ते गाणं ऐकतो ना आपण, 16वं वर्ष धोक्याचं. काय पण माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी बरं का ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. 22व्या वर्षी 22व्या वर्षी समाधी घेतली, समाधीस्थ झाले, संजीवन समाधी. काही समजतंय ना? तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे वागलात याला खूप महत्व आहे. समजतंय ना? किती वर्ष जगलात. तुम्ही खूप वर्ष जगलात म्हणून तुमची स्तुती नाही करणार कोणी. तुम्ही खूप काळ जगलात म्हणून तुमची स्तुती नाही करणार कोणी. पण तुम्ही कसे जगलात त्याचा विचार केला जातो. कसे जगलात त्याचा विचार केला जातो. मुक्ताई 9 वर्षाची आहे. किती? 9 वर्षाची मुक्ताई. पण 3 देवांना उपदेश करते. अद्य त्रय जननी देवाची आहे. काय म्हटलेलं आहे? मुक्ताई नमो त्रिभुवनी पावनी अद्य त्रय जननी देवाची आहे. ज्या वेळेला माधुकरी मागायला गेले माऊली बर का, भूक लागलेली आहे मुक्ताईला, सोपान काकांना भूक लागलेली आहे आणि म्हणून भावंडांना 2 घास खायला मिळावं म्हणून माऊली माधुकरी मागायला गेलेले आहेत. तिथेही अशी अवस्था होती की काही आशे नाराधम होते, काही अशा वेगळ्या वृत्तीच्या महिला होत्या की त्यांना बघितलं की धडाधड दरवाजे लावून घ्यायचे. हो, संन्यासाची पोरं आली, लावा दरवाजे. पण काही सद्विचारी माऊली होत्या, चांगल्या विचाराची माणसं होती. बघितले ना की हळूच त्यांच्या जोडीमध्ये बरं का थोडी माधुकरी, थोडं अन्न ते टाकायचे. पण ज्या वेळेला दिलेलं अन्न, दिलेली माधुकरी घेऊन त्या झोळीमध्ये ज्या वेळेला ते माऊली येत होते त्यावेळेला विसोबांनी बघितलं आणि बघितल्यानंतर ती झोळी उघडी केली. त्या रोडवर, रस्त्यावर ते मातीमध्ये मिक्स केलं जेणेकरून परत उचलता येणार नाही. आणि ही अशी अवस्था झाल्यानंतर तशाच त्या बरं का अवस्थेमध्ये माऊली घरी आले इकडे आणि ताटी लावून घेतली. विचार करायला लागले, अरे आई वडील गेले ना आमचे, आम्हाला समाजाने स्वीकारावं म्हणून. समाजानेच सांगितलं होतं ना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा. म्हणजे किती घाणेरड्या विचाराचा समाज असेल तो सांगा. जिवंत माणसाला मारायचं आहे कशासाठी? मुलांना आम्ही स्वीकारू. अरे एखादं कुत्र जर एखाद्या ठिकाणी एखाद्या रस्त्याच्या बाजूला असताना जर थोडा गाडीचा स्पर्श झाला तर इकडे आपल्याला त्याची कीव येते. खरं आहे की खोटं आहे? आपल्या जीवाला लागते, अरे रे तडपडत, रे तडपडत येते. काय नकळत एखाद्या मांजराला जर काही लागलं गेलं आणि ते जर तडफडायला लागलं तर ते आपल्या जीवाला लागतंय. घरात नासधूस करणारे उंदीर सुद्धा ज्या वेळेला आम्हाला त्यांना कुठेतरी टाकावं लागतंय, जेव्हा वेळ काहीतरी करावं लागतंय त्यावेळेला ते सुद्धा आमच्या मनाला, जीवाला लागत असतंय. जिवंत माणसांना मारण्यासाठी, त्यांना मरण्यासाठी परावृत्त करायचं. काय समाज असेल? संन्यासाची पोरं म्हणून लोक हिनवत आहेत. मग ज्या वेळेला त्या पीठाने सांगितलं की नाही तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा, तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेत असाल याला म्हणतात जिवंतपणे आत्महत्या. जायचं आहे का? तेव्हा तुमच्या मुलांना आम्ही स्वीकारू, समाजामध्ये मान मिळेल, त्यांना मानपत्र मिळेल. मुलांसाठी आई वडील काहीही करायला तयार असतात. माऊली मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. आई वडील नव्हे नव्हे तर त्यांचं सर्वस्व अर्पण करत असतात. आई वडील मुलांची सेवा करण्यामध्ये आई वडील कधी काही कमी पडले? कधीच नाही, कधीच नाही. मी नेहमी आमच्या गावातलं, आमच्या उशीद मधलं एक उदाहरण सांगत असतो. नेहमी ते उदाहरण याच्यासाठी सांगत असतो की आमच्या घरामध्ये एखाद्या वेळी जर आमचे आई किंवा वडील जर आजारी पडले, 1 महिना 2 महिना 1 वर्ष 2 वर्ष आम्ही सेवा करतो, नंतर माणसं कंटाळली जातात. आपोआप कंटाळतात माऊली माणसं. नंतर सुरुवातीला सेवा करतात, नंतर कंटाळतात. 1-2 वर्ष 2-4 वर्ष 7-8 वर्ष जर झाले ना तर मग शेवटी तेही देवाला विनंती करतात, देवा त्यालाही सोडवा आणि आम्हालाही सोडवा.
आम्ही एखाद्या वेळी जर आमचे आई वडील आजारी झाले तर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष सेवा करू, फार फार 5-6 वर्ष सेवा करू. आमच्या उशीद मध्ये एक मुलगी जन्माला येतानाच अपंग आहे, सर्वांगाने अपंग. बरं का माऊली, स्वतःला काही करता येत नाही, स्वतःला काही करता येत नाही. आज वय वर्ष कमीत कमी 40 असेल त्या मुलीचं. किती? 40. फक्त कल्पना करा, ते आई वडील त्या मुलीची सेवा 40 वर्षे करतात. मला एवढं सांगायचं आहे की आई वडील मुलांसाठी काय करू शकतात. माऊली 40 वर्ष झाली. आता परिस्थिती अशी की त्या मुलीचे वडील मागे 2 वर्षापूर्वी वारले गेले. आता आई एकटीच आहे. ती आई त्या मुलीची सेवा करते. पण आजही सेवा करत असताना कधीतरी देवाच्या पुढे हात जोडून जर देवाकडे मागायचं झालं तर आजही ती आई काय मागते माहितीये? देवा, माझ्या मुलीला उदंड आयुष्य दे. कमीत कमी जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तरी तिला जगू दे देवा. मी आहे तोपर्यंत तरी जगू दे. आणि अशा प्रकारे त्या पीठाने शिक्षा सांगितल्याप्रमाणे आई वडील गेले, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. तरीही लोक स्वीकारत नाहीत. तरी अशी अवस्था, कुठेतरी एखाद्याच्या अंगावर सावली पडावा, त्याने जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करावी आणि काय म्हणावं, अरे बाटलो रे बाटलो, संन्याशाच्या पोराची सावली पडली. काही वाटत नसेल त्यावेळेला माऊलींना हे शब्द ऐकल्यानंतर? दिलेली माधुकरी, मिळालेलं अन्न त्या रस्त्यावर सांडवलं, तेही असं अस्ताव्यस्त केलं, त्या मातीमध्ये परत उचलता येणार नाही. तसेच माऊली आल्या, त्याच स्थितीमध्ये ताटी लावून घेतली आणि त्या माऊलींना येवलीसी मुक्ताई उपदेश करते. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काम क्रोध मागे सारा. बरं का, एक एक उपदेश बघा कशा प्रकारे केलेला आहे. आपला विषय काय आहे? येवलीसी मुक्ताई. फार पाय वय वर्ष 9व्या वर्षी 9 वर्षाची मुक्ताई 3 देवांना उपदेश करते. ज्ञानदेव, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नामदेव, जया सखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. आणि चांगदेव, 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज. आणि महाराजांना येवलीसी मुक्ताई उपदेश करते. काय म्हणते मुक्ताई? उलट उलट माघारा गडिया फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहुनी या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडिते. 9व्या वर्षी 9 वर्षाची मुक्ताई 3 देवांना उपदेश करते. 16व्या वर्षी माऊली आम्हाला ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथाची रचना करून आम्हाला देतात. बरं का, तुकोबांचा कार्यकाळ किती अवघा 42 वर्षे, 1608 ते 1650. एक अभंगाचा अभ्यास केला ना, गाथेतील 4-4.5 हजार अभंग जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेले. एक अभंगाचा अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल, आमच्या जीवनाचा उद्धार होईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती अवघी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण मांडतात. ज्याला चांगलं जगायचंच आहे ना, ज्याला चांगलं वागायचंच आहे, ज्याला देव देशाने धर्म कार्य करायचंच आहे ना, त्याला उदंड आयुष्यच पाहिजे असं काही नाही. त्याला खूपच जगायला पाहिजे असं काही नाही. ज्याला मनापासून देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करायचं आहे ना, तो देवाकडे उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करत नाही. जेव्हा जेव्हा देवाकडे मागायची वेळ येते तेव्हा तेव्हा तो देवाला प्रार्थना करतो, देवा जेवढं आयुष्य असेल तेवढं, जे असेल ते, पण देव कार्य धर्म कार्य घडलं पाहिजे. देवा धर्म कार्य घडलं पाहिजे. देव कार्य धर्म कार्य का करायचंय आम्हाला? माऊली, देहाला नाश आहे एवढं तर 100% सत्य आहे. देह जाईल जाईल याची काळ बा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे असं म्हटलेलं आहे. क्षणभंगुर नाही बरवसा, क्षणभंगुर. बोलता बोलता माणसं जातात ना, धडधकड माणसं निघून जातात ना आपल्यातून, नाही का माऊली?
कोरोनाच्या काळात तर आपल्याला पाहायला मिळालं कोण आपला आणि कोण परक. जवळचे पण जवळ येत नव्हते हो. जीवाला जीव देतील असं म्हणणारे ना, ते पण जीव मुठीत धरून पळायचे. आपल्यालाही त्याची लागण होईल, आपल्याकडे तो प्रसारित होईल म्हणा, असं लांब नाही. अहो प्रेत घ्यायला कोणी नव्हती, अग्नी द्यायला कोणी नव्हतं, आल्यानंतर त्यांनीच ते तसं ढकलून द्यायचं चितेवर आणि द्यायचे आत. बरं का, काय अवस्था झाली त्यावेळेला बघितला पण काय कोण कोणाचं आहे ते. मग संत जे म्हणतायत नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून, चुकीचं आहे का? चुकीचं आहे का? एकटा आलोय दादा आणि एकट्यानेच जायचंय. एकला आलोय आपण आणि एकल्यानेच जायचंय. आता तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर अनेक असतील माऊली, तुमची मुलं असतील तुम्हाला आधार देतील, तुमचे भाऊ बहीण असतील तुम्हाला आधार देतील, पती पत्नी एकमेकाला आधार देत असतात, आई वडील आधार देतील मुलांना, मुलं आधार देतील आई वडिलांना, कुटुंब आधार देईल, समाज आधार देईल, शेजारी आधार देतील माऊली आपल्याला. बरं का, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये याच्यापैकी काय आहे? मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर याच्यापैकी काय आहे? आपली मुलं असणार आहे मरणोत्तरच्या प्रवासात, आपली बाई असणार आहे, आपला बापे आपला पुरुष असणार आहे, आई वडील असणार आहेत, शेजारी पाजारी घरदार, शेतीवाडी पैसा अडका संपत्ती, मित्र नातेवाईक. मग मरणोत्तरच्या प्रवासामध्ये जे आम्हाला साथ देत आहे ना, ते आज आम्ही केलेली कर्म आणि धर्म. काय मरणोत्तरच्या प्रवासात जे आम्हाला साथ देत आहे ना, ते आज आम्ही जी कर्म करतोय ती कर्म आणि आम्ही केलेला धर्म. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे माऊली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण करता आला पाहिजे. इथे बसलेल्यांपैकी दुःख कोणाला हवं आहे का? इथे आपण बसलोय सगळेजण, पण देवाकडे कधीतरी दुःखासाठी प्रार्थना करतोय का? देवा दुःख दे रे, देवा मला दुःख दे, दुःखी ठेव देवा मला. प्रत्येक जनाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करतोय सुखाची. आणि प्रत्येकाची जी धावपळ आहे ना माऊली आयुष्यामध्ये, जो प्रयत्न करतोय ना प्रत्येक माणूस, तो सुखासाठीच प्रयत्न करतोय, सुखासाठीच प्रयत्न करतोय माऊली. मग धर्म कशाला म्हणतात? आम्हाला जर सुख आवडतंय तर इतरांना सुख द्या. तुम्ही शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर फुलझाडं लावलीत तर त्याचा सुगंध तुम्हाला येईल, पण जर काट्याची झाडं लावलीत तर येता जाता ते काटे तुम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जगाकडे जसे पाहताय ना तसं जग तुमच्याकडे पाहताय. काय आपण आरशासमोर उभे असल्यानंतर जर आरशातल्याला आपण जीभ काढून दाखवली तर तो काय करेल? दर्पणी प्रतिबिंब दिसे, त्याला जर आम्ही तोंड वाकडं करून दाखवलं तर तो काय करेल? आम्हालाही तोंड वाकडं करून दाखवेल. त्याला जर आम्ही अगदी हसून जर त्याच्याकडे बघितलं आम्ही हसत्या चेहऱ्याने, तर तो सुद्धा आमच्याकडे हसत्या चेहऱ्यानेच पाहिजे. काय म्हटलेलं आहे? दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपणाच पाशी. इथे जे देतोय ना त्याचा परतावा प्रत्येकाला घ्यावा लागतो. तुम्ही चांगलं द्या, चांगलं मिळेल. वाईट दिला तर त्याचा परतावा तुम्हाला वाईटच मिळेल, चांगलं मिळणार नाही, चांगलं मिळणार नाही. पेरले ते उगवते, पेरले ते उगवते. जगाकडे तुम्ही ज्या दृष्टीने पाहताना जग तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहणार. तुम्ही जगाला जे देणार ते तुम्हाला जग देणार. बरोबर आहे की नाही? वाटीभर साखर जर तुम्ही शेजाऱ्यांना दिली तर तुम्ही परत घेण्याची अपेक्षा साखरेचीच करता ना. तुमच्याकडून वाटीवर साखर घेऊन गेलात आणि देताना जर मीठ दिलं वाटीभर, तर का सफेदच आहे ना, ते पण पांढरच आहे ना, ते पण विकतच मिळतंय ना. पण दोघांची किंमत वेगळी आहे, दोघांचा उपयोग वेगळा आहे. जिथे आम्ही साखर आणि साखरेचा उपयोग करतो तिथे मिठाचा उपयोग करता येणार नाही. बरोबर आहे की नाही? आम्ही जे देतोय ना त्याची परत अपेक्षा आम्ही इतरांकडून करत असतो.
आमचं जगणं वागणं कसं आहे ना, आमचं राहणं कसं आहे, आमच्याकडे काय विचार आहेत ना, त्याच्यावर आमचा मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. नवे नवे आत्ताचाही प्रवास आमचा त्याच्यावरच अवलंबून आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, जे चांगलं आहे ते स्वीकारा. चांगलं आहे ते स्वीकारा. वाईट आहे ना ते स्वीकारू नका, त्याला ठेवू पण नका. बरं का? आपल्या घरामध्ये आपल्या उपयोगी असलेल्या वस्तू आपण साठवून ठेवतो, बरोबर आहे की नाही? खर तर एखादा महिना पुरेल एवढा किराणा सामान आमच्या घरामध्ये असतो, 2-4 महिने पुरेल एवढं धान्य आमच्या घरामध्ये असतंय, बरोबर आहे ना? चांगलं आहे ते आम्ही साठवून ठेवतो. रोजचा कचरा जो तुम्ही घरातून काढता तो काय करता बरं? रोज तुम्ही घरामध्ये झाडू मारताय, झाडू मारलेला कचरा काय करताय तुम्ही? साठवून ठेवताय महिनाभराचा एकदाच. रोज त्याची विल्हेवाट लावतो, घंटागाडी येते ना, आहे की नाही? खरे तर कचऱ्यावाले आपण, पण त्यांना बोलतो कचऱ्यावाले आले. कचऱ्यावाले कोण? कचरा करणारे कोण? आपण त्यांना बोलतोय कचऱ्यावाले आले. ते कचरा साफ करणारे आहेत. जर आम्हाला ज्या उपयोगी गोष्टी आहेत त्यांची आम्ही साठवण करतो आमच्या घरामध्ये, ज्या निरुपयोगी आहेत त्यांची विल्हेवाट लगेच लावून टाकतोय, त्या लगेच घराच्या बाहेर काढतो, तसं आमच्या मनामध्ये ज्या आमच्या उपयोगी आहेत त्या ठेवा, पण ज्या निरुपयोगी आहेत ना, ज्याच्याने आम्हाला दुःख प्राप्त होतंय, ज्याच्याने आम्हाला कष्ट म्हणजे मनाला कष्ट पडतात, ज्याच्याने आमचं जीवन उद्ध्वस्त होतंय, ज्याच्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, ते विचार बाजूला सारा, ते साठवू नका. आणि जर साठवाल तर जेवढ्या दिवस तुम्ही ठेवाल ना तेवढी दुर्गंधी येईल. जेवढे दिवस तुम्ही मनामध्ये अंतःकरणामध्ये ठेवाल ना माऊली, तेवढं दुःख भोगावं लागेल, तेवढे कष्ट पडणार मनाला, अंतःकरणाला. बरं का? म्हणून वेळेच्या वेळी जसं आम्ही घर साफ करतोय की नाही, स्वच्छ करतोय की नाही, तसं आमचं मनही आम्हाला स्वच्छ करता आलं पाहिजे. तसं आम्हाला आमचं अंतःकरणही